चमाबीन काय करावं, दरवर्षी लेगायची तेच पुदाक, दरवर्षी तेच पुदाक, किती गप कंपाऊंड करावं आणि किती गप मुळावं, काही समजून नाही राहिलं माणसाले. अरे आता तरी पिल्ले बांधा बा का टाकलो मी कंपाऊंड करता करता. दिवसांनी लेगाची पिल्ले खाते तर सोयाबीन आणि संध्याकाळच्या पाहिजे 5 वाजताच्या पुढे काही हाणत बसा लागते. करावं काय माणसानं, काही समजून नाही राहिलं. अरे एवढंच आहे बाबा, एवढ्याच वावराच्या भरोशावर राहू मी, 55च्या भरोशावर जाऊ बा. तरी लोक काही सुचू नाही देऊ राहिले. आता कंपाऊंडचा विषय असा झाला, कंपाऊंड जर बांधा तर ते तिकून लोकांना हे वाटते, नाही बांधा तर मग मायचं पण खात्यात. अरे काय लोकांचे पिल्ले येते तर येते, माय घोडे खाऊन चाललं ना बाबा. काय लोकांनाच काय म्हणता, घोडे बी मायला भारी आहेत. घोडे माझ्या वावरात येऊन खात्यात. अरे त्या म्हाताऱ्याने म्हटलं ना, माया तिकडे नेऊन घालू, कुठे घालायचे ते घोडे, पण ते म्हाताऱ्याने बी काय बा सुती नाही लावत, काही नाही. ते घोडे हे होय म्हणते, काटेवाडी होय म्हणते बा कोणतं. तसंच पाळणं चालू आहे. काय करा, म्हाताऱ्याला वैतागलं माणूस, आणि या लोकायला तर जास्तच वैतागलं. पिल्ले आता तरी बांधत जा रे बा. आता गाई तरी बांधा. गाई गाई तुमच्या आहेत ना, दूध पिता ना तुम्ही त्या गाईचं. सणान हांता खीर हे ते, आणि बांधाच्या अगदी तुम्हाला लय कटा येते. काय करावं काही समजत नाही, किती कप लाकडं राव हे. पप्पालाल भाऊ राजा एकटेच वेळ येतं. हो पप्पालाल भाऊ, एकटे एकटे नका करू नका. तुमच्या शरीराच्या मानानं होत नाही बरं. लवकर थकवा जाणवते तुम्हाला, एखादा मजूर सांगायचा आणि करून घ्यायचं. आणि काय हो तुमचं नेहमी नेहमीच असते कंपाऊंड. हा घाबरे आला का तू आता तेल तुपटाव घाले. अबे एकट्याचं नाही, पण मजूर भेटू नाही राहिलं. मजूर भेटलं असतं तर काय मी टोले घेत होता. मला का टोले घ्यायचं सवय आहे का? पण मजूर नाही ना. मजूर अबे दोघा चौघाला म्हटलं मी बा, त्या जितुले म्हटलं, मंत्रीले म्हटलं करून द्या बा तेवढा कंपाऊंड. मग डवऱ्याचे मस्त मजूर होते ना दोघं चौघं जण, त्याला म्हटलं तर त्यानं नाही ऐकलं. मग शेवटी एकट्यालाच काम करायच पडलं ना. आणि याला सगळ्यात कारणीभूत तू आहे ना बे झाबऱ्या. तुझ्या शेजारी लोकांना सांगत नाही तू. ते पाहिजे ते पाटील मागून कसा पोराला टकमक टकमक, त्याला जरा पिल्ले बिल्ले बांधा सांगत जाय ना. बांधा म्हणा पिल्ले, वैताग कमी होते नाही, मग कंपाऊंड करायचं काम नाही मला. पिल्ले गिल्ले जर यानं बांधले, गाई फाई बांधल्या तर इकून जाते ना गाई. हा त्याला सांगत नाही काही नाही, मध्ये सांगू राहिला तू झाबऱ्या वानाच्या. अरे ओय, कोणाला म्हणून राहिला रे बा तू? हा मला म्हणून राहिला काय? माझ्याच बिल्ले असते का रे बा एकट्याचे? हा काय राजा पाटील, मी तुम्हाला म्हणणार आहो का? तुम्हाला कसं काय म्हणणार आहो? मी तुम्हाला नाही म्हणून राहिलो बा, सबनाले सांगू राहिलो, जनरल गोष्ट सांगू राहिलो मी. पाटील म्हणजे का तुम्ही एकटे पाटील आहा का? गावात बघा जण पाटील आहेत, पाटील आहेत, दुसरे बी माणसाचे आहेत आपल्या गावात. हा एकटे पाटीलच थोडी आहेत. सबनालेच म्हणून राहिलो की बा, आपले पिल्ले पाल्ले काय आहे ते बांधत जा, गाई फाई ढोरं पोरं बांधत जा, जरा माझा त्रास कमी होते. हा तुम्हाला कसा आता, तुम्हाला सांगून काही फायदा नाही. शेवटी माझ्या डोक्यावर पडणार आहे, मध्ये शेवटी त्या नदीवर जावंच लागणार आहे. ढोरं तुमच्या घरी आणून लावाच लागणार आहे. त्याशिवाय काय तुम्ही काय येत ना त्या नदीवर. आणि मग तिकडे पहिले सरळ माच वावरात माई आहे, नदीच्या काठी वावर लागतं. हा ढोराला सरळ तेच दिसते. काय करा तुम्हाला तरी म्हणून काय फायदा आहे का पाटील? तुम्हाला नाही म्हणून राहिलो बा, मी जनरल विषय सांगू राहिलो असं. जा करा बा काम धंदे काय आहे ते तुमचे. माय बी झाला आता, मध्ये बी करू द्या. झाबऱ्या तू जा, पाटील तुम्ही जा, ते कानटोपऱ्याला बी घेऊन जाते टकमक टकमक पवराल ते बी मगापासून. जा बा सगळं जा, मी काम धंदे करू द्या बा मध्ये. अरे कांटोपरे बा, उभे काहून ना, बसा ना खाली. आहे ना जागा इकडे अलीकडे सीडीवर बसा, नाही रिकामी सीड आहे तिथं. उभे काहून राहिले? महत्वाचा माणूस मागा आहे, त्या माणसासाठी मी जागा ठेवली. ते म्हटलं कसं आहे, नंतर ते माणूस आल्यानंतर उठाच लागते आपल्याला. मग त्यापेक्षा आताच काय ते बसायचं. बरं मी काय म्हणतो, जे काही विषय होता आपला, लवकर आठवा म्हटलं काय ते कसं आहे, बोलत जा लागते आता. काम धंदे करायला लागेल ना बाकीचे. बरं देवीदास, सांग ना काय आहे ते, काय बोलणं होतं म्हटलं, कशासाठी बोलावलं होतं आम्हाला? हा हे बा शांताराम भाऊ पाटील, ते महत्वाचं आपलं जे चौरे आलं, चौरे लिहू द्या म्हटलं. चौरे आलं की नंतर सांगतो काय आहे ते. ते म्हटलं कसं आहे, आपला बैल दिली आपल्याला झाल. जे आपण बैलकी ठेवला होता सोंड्याले, सोंड्यानं दिली झाल. तर मग आता आपल्याला काय करायला लागते, तर नवीन बैलकी ठेवा लागते. तर मी एका दोघाला बोललो, ते मिथूनला बोललो मी, तर ते म्हणे मी राखतो म्हणे तुमचे बैल. तर बैल राखतो म्हणे. तर मग म्हटलं काय आहे ते बोलणं करून घ्या सोबत. राखणी काय आहे ते, केव्हापासून धरते, आता 2-4-8 दिवसांनी धरतो म्हणे ते बैल. तर म्हटलं मग त्यासाठी मी बोलावून घेतलं तुम्हाला, काय आहे ते जोडी काय देता काय नाही. काय 3500 मा विचार आहे, तुम्ही सांगा मग काय आहे तुमचं म्हणणं ते. कारण की मागच्या वर्षी बी आपण 3500 दिली होती जोडी, यावर्षी बी त्याच भावानं देऊ म्हटलं. बाकीचे जरा एक झाडावर बसेल आहेत आणि त्यावर त्याला जरा खाली आणा लागेल ना. ते 4000 धरून बसले, तर त्याला म्हटलं थांबा मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. ते काही आपल्या कामाची गोष्ट नाही, तर म्हणून म्हटलं येऊ द्या. चौरे कसं आहे, चौरे आला तर आपला महत्वाचा माणूस जर मागं राहिला तर कसं होते. मग ते म्हणाल बापा माझे तुम्ही बोलले नाही काही नाही, तर त्याला येऊ देऊ म्हटलं. मग विचारू त्याचं म्हणणं काय आहे ते. ते काय आले चौरे चौरे तुमचीच वाट पाहून चालू होतं, ते निपटावं म्हटलं काय आहे ते. काय देऊ जो विषय काय म्हटलं? अरे काय विषय काय तुमचा? अरे ते मिथून ठेवला म्हटलं बैल घे, तर ते त्यासाठी जोड्या गिड्या किती आहेत, काय आहेत, काय जोडी द्यायची, तर त्यासाठी बोलावलं तुम्हाला. मग कसं आहे तुमच्या समोर बोललं ते बरं आहे ते. बरं ते काय म्हणणं आहे, त्याचं काय म्हणणं आहे, त्याचं काय म्हणणं आहे, काय जोडी घेतो म्हणते? त्याचं काही म्हणणं नाही. आता आहे नवीन, आता त्यानं कुठे बैल धरले का याच्या आधी. आता तू आपण ठरविल ते घेल, ते जे आपण नेहमीच्या प्रमाणे दरवर्षी देत असतो त्या हिशोबाने देऊ म्हटलं. बाकीच्याने दिले झालं तर याले म्हटलं आता देऊ उठून. हा हो त्याला पुरी विचारपूस केली ना तुम्ही? मग जाऊ द्या ना, मग काय म्हणते ते द्या ना ठेवून. बाकीच्या लोकांना कुठे 5 आणि 6 हजार द्यायला परवडून राहिले का आपल्याला? ते तर किती मागतील? हो ना, तर यावर्षी 5 मागतील, पुढच्या वर्षी 6 मागतील. त्याला कुठे द्यायला परवडून राहिले का आपल्याला? द्या ठेवून. काय ते चला मध्ये वावरात जा लागते, लय धामधूम आहे मामा तिकडे. जे आपल्या याले सोयाबीनाला फेर मारलेला आहे, पराठी लावलेला आहे, पराठी बोलीवाल्यात जा लागते. त्याच्यात जाऊन पाहा लागते काय आहे ते. लय माग आहेत ना. मग काय तर बायकोला सुख नाही, मला सुख नाही ना. लय काम आहे तुमच्या कामात, काम काढून मी इथपर्यंत आलो. काय ते ठेवून द्यायचं आणि निपटून टाका, जाऊ द्या तिकडे.